हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत दोडक्याची भाजी कशी बनवायची। आणि इथं दोडके कापून घेतलेले आहेत आणि त्याचे मधातून 4 भाग कापून घेतलेले आहेत। ते तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कापून घेतलेले आहे। तशा प्रकारे दोडके कापून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे धुवून, आणि आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथं मी खोबरं भाजून घेत आहे। खोबरं भाजून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला ताटात खोबरं काढून घ्यायचं आहे। इथं लसूण घेतलेला आहे सोलून, आणि अद्रक, कोथिंबीर हे तिन्ही एका जागी आपल्याला कुटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे एका जागी कुटून घ्यायचं आहे, अलग अलग कुटून घ्यायचं नाही। आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजले, आता मी इथे ताटात काढून घेत आहे। त्यानंतर आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे आणि तो कांदासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडंसं भाजत आल्यानंतर त्यावर तेल टाकायचं आहे आपल्याला आणि फिरवत राहायचं आहे, म्हणजे कांदा चांगल्या प्रकारे भाजतो। इथे कांदा भाजून घेतलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता कांदा अशा प्रकारे सोनेरी काळवट रंग आलेला आहे। आता आपल्याला शेंगदाणे, तीळ एका जागी मिक्स करून कुटून घ्यायचं आहे। तीळ भाजलेले आहेत, इथं व्हिडिओमध्ये दाखवता आलेले नाही। आणि आपल्याला खोबरं पण कुटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता तीळ, शेंगदाणे आणि खोबरं। आता इथं कांदा कुटून घेत आहोत। जे काही आपला भाजलेला कांदा होता ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे बारीक कुटून घ्यायचं आहे। आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला दोडक्यामध्ये भरायचं आहे। अशा प्रकारे इथं काय काय मिक्स केलेले आहे की कांदा, तीळ आणि इथं अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कापून घेतलेले होतं। तुमच्या मर्जीनुसार तुम्ही जसं कापायचं तुम्ही तशा डिझाईननं कापू शकता। तर इथं पूर्ण दोडक्याच्या फोडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। तर हे जे काही होतं आपण कुटलेलं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, ते आता आपल्याला इथं फोडणीत टाकायचं आहे। तर इथं पाहू शकता इथं तेल टाकून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी तिखी आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला
हे अद्रक लसूण कोथिंबीरचं पेस्ट. नंतर अद्रक लसूण कोथिंबीरचं पेस्ट सुद्धा इथं टाकून घेत आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे भाजू द्यायचं आहे आणि फिरवत राहायचं आहे. आपल्याला मिरची हळद टाकून अशा प्रकारे दोडके टाकून फिरवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि या टाईमला खूप भारी असा वास येतो. आपल्याला दोडक्याची थोडी भाजीपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं खाली जर करपत असेल तर 2-3 चमचे तुम्ही पाणी टाकू शकता. पाणी टाकल्यावर असं दिसते, इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला त्यावर टाईट झाकून घ्यायचे आहे आणि हे फुटाण्याचं पाणी आहे. फुटाणे कुटून त्याचं पाणी करून टाकलेले आहे. फुटाणे फक्त 1च चमचा घेतलेले होते, त्यामुळे उकळू येत नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून आपल्याला फिरवत राहायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. त्यानंतर आपल्याला थोडासा गरम मसाला आणि कोणत्या दुकानात इझिली उपलब्ध होते घरकुल मसाला टाकायचा आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं पाण्याचं प्रमाण पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता.